नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका हिरे एस.सी. आपणास 12वी कॉमर्स या वर्गातील OCM म्हणजेच वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयातील 5वे प्रकरण आज शिकवणार आहे. आपल्या 5व्या प्रकरणाचं नाव आहे व्यवसायातील उभरत्या पद्धती. सर्वात आधी बघणार आहोत आपण पहिला पॉईंट ई व्यवसाय. यालाच इंग्लिशमध्ये ई बिझनेस असं म्हणतात. तर हा ई व्यवसाय काय आहे, याला नाव कसं काय पडले, याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. आधुनिक युगाचा मूलमंत्र म्हणजे काय तर वाढ, जागतिकीकरण, वेग आणि स्पर्धात्मकता म्हणजेच आधुनिक युगाचा मूलमंत्र होय. ई व्यवसाय हा शब्द इलेक्ट्रॉनिक व्यवसायाचे संक्षिप्त रूप आहे. ई व्यवसाय हा काय? इलेक्ट्रॉनिक व्यवसायाचा संक्षिप्त म्हणजे थोडक्यात छोटंसं असं नाव आहे. 1997 IBMने प्रथमच ई व्यवसाय हा शब्द वापरण्यास सुरुवात केली. तर त्याआधी कोणता शब्द वापरला जात असेल तर ई कॉमर्स. कोणत्या संस्थेने ई व्यवसाय हा शब्द वापरण्यास सुरुवात केली तर IBM. ई व्यवसाय म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून जनतेचा आणि प्रक्रियेचा संबंध जोडणे होय. जगभरातील ग्राहकांसाठी हे नवीन द्वार उघडते. व्यवसायामुळे भागीदार, कर्मचारी आणि पुरवठादार यामध्ये काय निर्माण होते तर जवळीक आणि परस्पर संबंध निर्माण होतात. ई व्यवसाय माहिती तंत्रज्ञान म्हणजेच IT प्रणालीस जोडते, आत्मसात करते आणि कार्यरत करते. त्यामुळे संघटनेस व्यवसायाचा कार्यभार प्रभावीपणे सांभाळणे सोपे होते. इंटरनेटच्या माध्यमातून विद्यमान उत्पादने आणि सेवांचे मूल्य वाढविणे यासाठी नवीन व आकर्षक मार्ग शोधणे शक्य आहे. इलेक्ट्रॉनिक व्यवसाय म्हणजे वेब, इंटरनेट, इंट्रानेट्स, एक्स्ट्रानेट्स किंवा त्यातील काही एकत्रीकरण होय. ई व्यवसाय म्हणजे काही तांत्रिक बदल नाही. हा एक व्यवसायातील असा मूलभूत बदल आहे की जो तंत्रज्ञानाद्वारे मान्यताप्राप्त आधार असलेला मूलभूत बदल आहे. इंटरनेट आणि वेबचे समर्थन करणारे एकत्र येऊन विक्री, ग्राहक संबंध, उत्पादन सेवांचा आराखडा, सेवा वापरण्याचा पाठिंबा, भौगोलिक विस्तारीकरण, वाहतूक आणि पुरवठ्याचे एकत्रीकरण करतात. म्हणजेच इंटरनेटचा वापर करून व्यवसाय करणे होय. आज जे अशक्य वाटते ते तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उद्याला सहज साध्य होऊ शकते. चला तर मग आता पुढे बघणार आहोत आपण ई व्यवसाय याचा अर्थ म्हणजेच मिनिंग. ई व्यवसाय म्हणजे काय तर इलेक्ट्रॉनिक व्यवसाय होय. मी आधीच सांगितलं. या संज्ञेची उत्पत्ती ईमेल आणि ई कॉमर्स या संज्ञेपासून झाली आहे. ई व्यवसायाची उत्पत्ती कशापासून झालेली तर ईमेल आणि ई कॉमर्स या संज्ञेपासून झाली आहे. ई व्यवसाय किंवा इलेक्ट्रॉनिक व्यवसाय हा इंटरनेटद्वारे व्यवसायाचे प्रशासन करते. यामध्ये वस्तू आणि सेवांची खरेदी व विक्री इंटरनेटच्या माध्यमातून तांत्रिक किंवा ग्राहकांचा पाठिंबा घेऊन केली जात असते. म्हणजेच ग्राहकांच्या आवडीनिवडी देखील विचारात घेतल्या जात असतात. 90व्या शतकाच्या दरम्यान IBM कंपनीने या संज्ञेला उपयोगात आणले. खरेदीदाराला इंटरनेटवर वस्तूंची खरेदी व विक्री करण्यास व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या कंपनीचा काय होता तर उद्देश होता. काही लोक ई व्यवसाय आणि ई वाणिज्य या संज्ञा अदलाबदल करून वापरतात, परंतु त्या संज्ञा समानार्थी नाही. म्हणजेच दोघांचा अर्थ एक होतो का तर नाही. ई वाणिज्य म्हणजे ऑनलाईन खरेदी आणि विक्री, तर ई व्यवसाय म्हणजे ऑनलाईन व्यवहारातील सर्व व्यवसायाचा यात समावेश होत असतो. ई वाणिज्य ही ई व्यवसायाची शाखा आहे.
म्हणजे दोघं सारखे आहेत का? नाही. तर ई व्यवसायाची शाखा ई वाणिज्याला म्हटले जाते. पुढे बघणार आहोत आपण ई व्यवसायाची व्याप्ती. स्कोप ऑफ ई बिझनेस. ई व्यवसायाचा विस्तार फक्त ऑनलाईन खरेदीपुरताच मर्यादित नसतो. त्यात ऑनलाईन साठा, व्यवहार आणि सॉफ्टवेअरचा उपयोग इत्यादींचा देखील समावेश हा होत असतो. भारतात आजपर्यंत व्यापार परंपरागत पद्धतीनुसार चालविला जात होता. आता अनेक व्यवसायांमध्ये ई व्यवसायामुळे होणाऱ्या फायद्यांची जाणीव झाली आहे आणि त्यांच्या कार्यरचनेमध्ये ते त्याचा समावेश करीत आहेत. वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये चांगले दळणवळण होण्यास त्याची मदत ही होत असते आणि मोठ्या संघटनेसाठी खरेदी करणे देखील शक्य हे होत असते. बघा, आपल्याला प्रत्येक व्यवसायात ई व्यवसायाचा समावेश होताना दिसत असेल. याचे बरेचसे उदाहरणं आपल्याला सांगता येतील. ई व्यवसायाची व्याप्ती विस्तृत आहे हे आपण वर नमूद केले. व्यवसायाची सर्व कार्ये जसे उत्पादन, वित्त, विपणन आणि कर्मचारी प्रशासन तसेच व्यवस्थापकीय कार्य. आपण व्यवस्थापकीय कार्य बघितली होती बघा, 6 कार्य. कोणती ती? नियोजन, संघटन, नियंत्रण, निर्देशन, कर्मचारी व्यवस्थापन. ठीक आहे. ही सर्व कार्ये कशाच्या आधाराने पार पाडली जातात? तर संगणकावर. म्हणजे संगणकाचा उपयोग करून ती पार पाडणे हे सोपे जात असते. संगणक काय करत असतं? तर खूप सारा डाटा आपल्या इथे स्टोरेज करून ठेवत असतो. ठीक आहे. ई व्यवसायाची व्याप्ती पाहण्याचा दुसरा मार्ग म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्यवहारात गुंतलेल्या व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहांचा समावेश होय. ई व्यवसायात शोधनांचे अनेक ॲप लोकप्रिय झाले आहेत, जसे की सांगायची गरज नाही पण तरी फोनपे, गुगल पे, स्विगी, ओला इत्यादी. या दृष्टिकोनातून पाहिल्यास संस्था, इलेक्ट्रॉनिक व्यवहार आणि व्यवहारांचे जाळे विविध विस्तृत देशांमध्ये दृष्टीस येतील. त्याचे 6 प्रकार खालीलप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात पहिला आहे व्यवसाय ते व्यवसाय. याला B2C चा लॉंग फॉर्म काय होतो? बिझनेस टू बिझनेस. दुसरा आहे व्यवसाय ते ग्राहक, B2C, बिझनेस टू कस्टमर. तिसरा आहे ग्राहक ते व्यवसाय, C2B, कस्टमर टू बिझनेस. चौथा आहे ग्राहक ते ग्राहक, C2C, कस्टमर टू कस्टमर. पाचवा आहे व्यवसाय ते प्रशासन, B2A, बिझनेस टू ॲडमिनिस्ट्रेशन. आणि शेवटचा आहे ग्राहक ते प्रशासन, C2A, कस्टमर टू ॲडमिनिस्ट्रेशन. या 6 प्रकारांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सर्वात आधी आपण बघणार आहोत पहिला व्यवसाय ते व्यवसाय, म्हणजेच काय तर बिझनेस टू बिझनेस. या प्रकारात खरेदीदार आणि विक्रेते हे दोन्ही व्यवसाय संस्था आहेत आणि कोणतेही वैयक्तिक ग्राहक नाहीत. येथे दोन्ही पक्ष ई वाणिज्य आणि ई व्यवसाय यात समाविष्ट होतात. म्हणून त्यास काय म्हटलं जातं? तर व्यवसाय ते व्यवसाय, म्हणजेच B2B असे म्हटले जाते. व्यावसायिक संस्थांमध्ये होणारे व्यवहार या प्रकारात मोडत असतात. अनेक प्रकारांच्या सेवांसाठी व्यापारी संस्था एकमेकांशी काय करत असतात? तर संवाद साधत असतात. यात दुय्यम किंवा सहाय्यभूत भागांचा पुरवठा, उत्पादनासाठी असलेले घटक, पैसे घेऊन सेवा पुरविणे जसे कॅटरिंग म्हणजे अन्न पुरवण्याचा व्यवसाय आणि मनुष्यबळाचा पुरवठा यांचा काय होत असतं? तर समावेश हा होत असतो. हा आपण बघितला पहिला प्रकार व्यवसाय ते व्यवसाय. आता दुसरा प्रकार आपण आज अभ्यासणार आहोत व्यवसाय ते ग्राहक, म्हणजेच काय तर याला इंग्लिशमध्ये म्हणतात बिझनेस टू कंज्युमर किंवा कस्टमर, दोघंही चालेल. बिझनेस टू कंज्युमर, B2C, शॉर्ट फॉर्म B2C.
शॉर्ट फॉर्म नेहमी लक्षात ठेवायचं म्हणजे लवकर लक्षात येईल. ग्राहक त्यांच्या गरजा ओळखतो आणि त्या गरजा भागविण्यासाठी उत्पादन किंवा सेवा शोधतो. ग्राहक विक्रेता निवडतात आणि किमतीची वाटाघाटी करतात. म्हणजे किमतीमध्ये कसा असतो तर चढउतारपणा असतो. ग्राहकांना उत्पादन किंवा सेवा प्राप्त होतात, पैसे भरतात, हमी आणि सेवा मिळतात. B2C या नावाप्रमाणेच व्यवहाराच्या एका बाजूला व्यावसायिक कंपन्या तर दुसऱ्या बाजूला ग्राहक हे असतात. हे व्यवहार व्यवसाय आणि ग्राहक यांच्यात काय होत असतात, दोघांमध्ये होत असतात. व्यवसाय आणि ग्राहक याच्यापैकी एक जरी नसेल तर व्यवहार होईल का, तर नाही होणार. व्यवसाय ते ग्राहक यांच्या अंतर्गत होणारे व्यवहार व्यवसाय संस्था आणि ग्राहक यांच्यात होत असतात. विपणन कार्यासाठी संस्था त्यांचे संकेतस्थळ वापरतात, म्हणजे विशिष्ट असं स्पॉट निवडतात. यामध्ये विक्रयवृत्ती, वस्तूंची माहिती, उत्पादनाची माहिती, उत्पादन आणि सेवेचा आढावा आणि घरापर्यंत वस्तू पोहोचविणे इत्यादींचा समावेश होत असतो. म्हणजेच ग्राहकाला घरी बसल्या आपल्याला वस्तू ही प्राप्त होत असते. या पद्धतीत वस्तू व सेवेची किंमत कमी ठेवण्यात येते. बघा, आता जास्त करून ऑनलाईन व्यवहार जास्त प्रमाणात केले जातात. म्हणजे वस्तूंची खरेदी ही ऑनलाईन पद्धतीने जास्त प्रमाणात करण्यात येते. जसं फॉर एक्झाम्पल सांगता येईल तुम्हाला, वॉशिंग मशीन घ्या, मोबाईलचं सर्वात जास्त ऑनलाईन ही खरेदी होत असते. का बरं, तर ऑनलाईन खरेदीत आणि प्रत्यक्ष दुकानात जाऊन केलेली खरेदी यामध्ये काय होतं तर पैशांचा फरक हा दिसून येत असतो. ठीक आहे. प्रचलित संकेतस्थळे यांची उदाहरणे आहेत. कशाची, तर या व्यवसाय घडून आणण्यासाठी व्यवसाय ते ग्राहक या प्रकारात www.flipkart.com सांगायची गरज नाही. ठीक आहे. तिसरा प्रकार आपण अभ्यास करणार आहोत आज, ग्राहक ते व्यवसाय. यालाच इंग्लिशमध्ये कंझ्युमर टू बिझनेस C2B असं म्हटलं जातं. या इलेक्ट्रॉनिक व्यवहारात ग्राहक व्यवसायाकडून विशिष्ट सेवेची विनंती करतो. ग्राहक ते व्यवसाय ही व्यवसायाची व्याप्ती आहे, जेथे ग्राहक व्यवसायाकडून विशिष्ट सेवेसाठी विनंती करतात. यामुळे खरेदीदाराला विशिष्ट वस्तू किंवा सेवांसाठी स्वतःची किंमत सांगता येते. ग्राहक आपली विनंती सुव्यवस्थित अंदाजपत्रकासह ऑनलाईन व्यवहारामध्ये संकेतस्थळावर टाकतो. कंपन्या ग्राहकांच्या आवश्यकता आणि बोली किमतीचा आढावा घेतात. उदाहरणार्थ कीटक नियंत्रण सेवा, मोटार सेवा सुविधा, घरापर्यंत अन्न पोहोचवण्याची सुविधा इत्यादी. आता पुढे आपण चौथा प्रकार बघणार आहोत, ग्राहक ते ग्राहक कंझ्युमर टू कंझ्युमर C2C. यामध्ये दोन व्यक्तींमधील वस्तू किंवा सेवांचा ऑनलाईन व्यवहार सुलभ करते. त्रयस्थ पक्षाद्वारे ग्राहक आणि ग्राहक यांच्यातील ऑनलाईन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडणाऱ्या सुविधांचा समावेश होतो. एक ग्राहक विक्रीसाठी आपली वस्तू ऑनलाईन व्यवहारामध्ये संकेतस्थळावर पोस्ट करतो आणि दुसरा ग्राहक त्या वस्तूंसाठी खरेदी आणि बोली लावतो. संकेतस्थळ या ग्राहकांना एकत्र आणण्यासाठी मध्यस्थ म्हणून कार्यरत असतात. ग्राहकांचे गट तयार करण्यासाठी इंटरनेट खूप मोकळीक देत असते. हे ग्राहक मंच खूप क्रियाशील असतात. अशा मंचाद्वारे तक्रारीवर भरपाई मिळणे देखील शक्य असते. अशा संकेतस्थळाचे उदाहरण म्हणजे eBay हे होय. ठीक आहे. पुढचा पाचवा प्रकार बघणार आहोत आपण, व्यवसाय ते प्रशासन, बिझनेस टू ॲडमिनिस्ट्रेशन B2A. ह्या प्रकारात व्यवसाय आणि
लोकप्रशासन यांच्यात ऑनलाईन केलेल्या सर्व व्यवहारांचा काय होत असतो तर समावेश हा होत असतो. उदाहरणार्थ काय सांगता येईल? कंपनीची नोंदणी, कर भरणे, परवाने मिळवणे इत्यादी. आणि आता शेवटचा प्रकार बघणार आहोत आपण, ग्राहक ते प्रशासन, कंज्युमर टू ॲडमिनिस्ट्रेशन, C2A. ग्राहक ते प्रशासन प्रतिकृतीमध्ये व्यक्ती आणि सार्वजनिक प्रशासन दरम्यान आयोजित सर्व इलेक्ट्रॉनिक व्यवहार समाविष्ट असतात. म्हणजे सर्व इलेक्ट्रॉनिक जेवढेही व्यवहार असतील त्यांचा काय होत असतो तर यात हा समावेश होत असतो. उदाहरणार्थ सांगता येईल पासपोर्ट मिळविणे, आधार कार्ड, परवाने मिळविणे इत्यादी. आता पुढे बघणार आहोत आपण ई व्यवसायाचे फायदे. आपल्याला ई व्यवसायाचे बेनिफिट्स काय काय सांगता येतील तर आपण त्याचा आज अभ्यास करणार आहोत. सामान्य जनतेला ऑनलाईन पद्धतीने वस्तूंची माहिती होणे व त्याप्रमाणे निवड करणे, तसेच वस्तू पोहोचत्या केल्यानंतर किंवा आधीच शोधन करणे हा ई व्यवसायाचा मुख्य फायदा आहे. अशा प्रकारे विक्रेता आणि खरेदीदार या दोघांनाही इंटरनेटच्या आधारे व्यासपीठ मिळते. हे प्रकरण समजण्यासाठी हा काळ आपल्याला अतिशय उत्तम आहे. तुम्ही बघत असाल बघा, तुम्ही तुमच्या घरात किंवा आजूबाजूला आज कोणी बाहेर निघता आहे का? कारण सर्वांनाच माहिती आहे, तर त्याचं कारण आहे कोरोना व्हायरस, बरोबर. तर सर्वांना आज बाहेर न जाता वस्तू तर घरापर्यंत पाहिजे, पण ती कशी मिळवणार? तर ती ऑनलाईन पद्धतीने मिळू शकते, बरोबर. जर ई व्यवसाय जर नसला असला तर काय झालं असतं तर प्रत्येकाला प्रत्यक्ष जाऊन खरेदी करणं भाग पडले असते. बरेचसे असे घरं आहेत ज्यामध्ये वयस्कर व्यक्ती असतात, बरोबर. त्यांना बाहेर जाणं या अशा वातावरणात शक्य आहे का? नाही. तर अशा ठिकाणी वस्तू उपलब्ध करून देणे कशामुळे शक्य होते तर हे ई व्यवसायामुळे होते, बरोबर. चला तर आपण बघणार आहोत आपण ई व्यवसायाचे फायदे. सामान्य जनतेला ऑनलाईन पद्धतीने वस्तूची माहिती होणे व त्याप्रमाणे निवड करणे, तसेच वस्तू पोहोचल्या केल्यानंतर किंवा आधी शोधन करणे हा ई व्यवसायाचा मुख्य फायदा आहे. अशा प्रकारे विक्रेता आणि खरेदीदार या दोघांनाही इंटरनेटच्या आधारे काय मिळत असते तर व्यासपीठ मिळत असते. पारंपरिक खरेदी आणि विक्रेते यांच्याद्वारे 3 मार्गांनी व्यापार केला जात असतो, जसे समोरासमोर, मेल आणि फोन इत्यादी. इंटरनेट हा व्यापारासाठी चौथा मार्ग आहे. इंटरनेट व्यापार हा कमी किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री करणारा व्यवसाय म्हणून भरभराटीस आला आहे. अशा प्रकारे पारंपरिक स्रोतांपेक्षा इंटरनेट चांगली संधी उपलब्ध करून देत असतो. इंटरनेटचे फायदे हेच इंटरनेटचे सामर्थ्य आहे. सर्वात पहिला, सुलभ स्थापना. पारंपरिक व्यवसायाची स्थापना करणे कठीण आहे, परंतु ई व्यवसायाची स्थापना करणे खूपच सोपे आहे. ई व्यवसायाची स्थापना करणं कसं आहे? सोपं आहे, पण पारंपरिक व्यवसायाची स्थापना करणे ही कठीण आहे. दुसरा बघणार आहोत आपण, कमी गुंतवणूक, लोअर इन्व्हेस्टमेंट रिक्वायरमेंट. पारंपरिक व्यापाराशी तुलना करता ई व्यवसायात कमी गुंतवणूक करावी लागते, कारण परंपरागत व्यवसायांसारखे ई व्यवसायाला भौतिक अस्तित्व नसते. म्हणजे जागेचा प्रश्न, भांडवलाचा प्रश्न, फर्निचर, बऱ्याचशा गोष्टींचा समावेश यात होत असतो. या सर्वांची गरज असते का बरं? तर नाही, या सर्वांची गरज ही नसते. तसेच ई व्यवसायाचे व्यवस्थापन कमी मनुष्यबळात केले जात असते. त्यासाठी जास्त मनुष्यबळाची आवश्यकता असते का? तर जास्त मनुष्यबळाची आवश्यकता नसते. एका पीसीवर एकच व्यक्ती काम करू शकते. त्या ठिकाणी दोन व्यक्तींची गरज आहे का? तर नाही. व्यापारात गुंतवणूक कमी असली तरी संपर्क जास्त असल्याने व्यवसाय अतिउत्तम चालतो. तिसरा प्रकार बघणार आहोत आपण, सुविधा. तिसरा फायदा, ई व्यवसायाचा तिसरा फायदा आहे कन्व्हिनियन्स, म्हणजे सुविधा. वर्षातून 365 दिवस इंटरनेट सुविधा देत असते.
आपल्याला बघा, एक जरी दिवस इंटरनेट बंद झाले तर असं वाटतं की आज आपण जेवणच केलं नाही, बरोबर? एक वेळेस जेवण केले नाही चालेल, पण इंटरनेट पाहिजे. आज ही प्रत्येकाची गरज भासली आहे. व्यवसाय कधीही सुरू करता येतो, तसेच त्यामध्ये बदल करणे शक्य असते. आणि म्हणूनच इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे सक्षम आणि वृद्धिंगत झालेला व्यवसाय कधीही कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळेला करता येतो. आज तुमच्या हातात मोबाईल असते, तुम्ही हव्या त्या ठिकाणी योग्य वेळेला तुम्हाला पाहिजे त्या क्षणी लगेच बुकिंग करून हवी ती वस्तू प्राप्त करू शकतात. पूर्वीच्या काळी असं करता यायचं का? तर नाही. त्यावेळी तर व्यवसायच नव्हता, बरोबर? आणि याचा फायदा काय होत असतो? तर सर्वांनाच होत असतो. चौथा फायदा आहे वेग, स्पीड. यामध्ये माहिती मोठ्या प्रमाणात आकर्षक पद्धतीने व अधिक वेगाने मिळते, कारण इंटरनेटच्या साहाय्याने एका क्लिकवर खरेदी किंवा विक्रीच्या माहितीची देवाणघेवाण केली जात असते. पाचवा फायदा आहे जागतिक प्रवेश, ग्लोबल रीच. इंटरनेट खरोखरच सीमाविरहित व्यापार आहे. एकीकडे विक्रेत्यास जागतिक बाजारपेठेत प्रवेश करण्यास अनुमती देते, तर दुसरीकडे खरेदीदारास जगातील बहुतेक कोणत्याही भागातून उत्पादने निवडण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. यामध्ये खरेदीदार आणि विक्रेता यांना समोरासमोर येण्याची आवश्यकता नसते. सहावा फायदा बघणार आहोत आपण, कागद विरहित समाजाच्या दिशेने हालचाली, मुवमेंट टुवर्ड्स टू पेपरलेस सोसायटी. इंटरनेटच्या वापरामुळे कागदी कामांवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी झाले आहे. नोंदी ठेवणे, संदर्भ घेणे इंटरनेटमुळे सोपं झाले आहे आणि बहुतांश म्हणजे कायमस्वरूपी आपल्याला ही माहिती जपणूक करून ठेवता येते. पण आधी कागदावर नोंद केलेली गोष्ट किती काळ आपण सांभाळून ठेवू शकतो? काही वर्षानंतर तो कागद काय होतो? खराब होत असतो. ठीक आहे. पुढचा फायदा बघणार आहोत आपण, सरकारचा पाठिंबा, गव्हर्नमेंट सपोर्ट. व्यवसायाच्या स्थापनेसाठी सरकार अनुकूल वातावरण प्रदान करते, तसेच व्यवसायात जास्तीत जास्त पारदर्शकता सुनिश्चित केली जाते. सहावा फायदा आहे व्यवसायाचा सोपे शोधन म्हणजेच सुलभ देय, इझी पेमेंट. व्यवसायातील शोधन क्रेडिट कार्ड, इलेक्ट्रॉनिक निधी वर्ग इत्यादींद्वारे केले जाते आणि शोधन 24 तास उपलब्ध असते. आपण हे बघितले व्यवसायाचे फायदे. व्यवसायाच्या फायद्याबरोबरच व्यवसायाच्या मर्यादा देखील आहेत. तर त्याचा अभ्यास आपण पुढील तासात करणार आहोत. धन्यवाद.